मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत महत्वाच्या आणि तितक्याच थरारक विषयावर सखोल चर्चा करणार आहोत. हो. अ, आज आपण नॉट विदाउट माय डॉटर या बेटी मेहमूदी यांच्या जगप्रसिद्ध आत्मचरित्रावर बोलणार आहोत. ही गोष्ट आहे एका अमेरिकन आईची, जिने एका परकीय देशात अडकल्यानंतर आपल्या 4 वर्षांच्या मुलीला वाचवण्यासाठी दिलेला अंगावर काटा आणणारा लढा. अगदी बरोबर. आणि बघा, ही कथा फक्त एका साध्या सुट्टीची नाहीये, तर एका भयानक संघर्षाची आहे. ही कथा जितकी वैयक्तिक आहे तितकीच ती 2 भिन्न संस्कृती आणि तिथले अत्यंत कडक कायदे यावर प्रकाश टाकते. आणि या चर्चेचा आपला मुख्य उद्देश पण तोच आहे. एका साध्या सुट्टीतून निर्माण झालेला भयानक प्रसंग आणि तिथली सामाजिक व्यवस्था आपण उलगडून दाखवणार आहोत. नक्कीच. म्हणजे बघा, जेव्हा एखाद्या व्यक्तीला अचानक एका बंदिस्त व्यवस्थेत ढकललं जातं ना आणि तिचे मूलभूत हक्क काढून घेतले जातात, तेव्हा टिकून राहण्याची जिद्द कशी जागी होते हे यातून पाहायला मिळतं. आपण अनेकदा आपलं स्वातंत्र्य खूप गृहीत धरतो. हो, पण ह्या सत्यकथेतून आपल्याला स्वातंत्र्याची खरी किंमत समजते. ही केवळ एका पती-पत्नीची कथा नसून एक अतिशय महत्वाची केस स्टडी आहे. तर आपण अगदी सुरुवातीपासून या प्रवासाचा उलगडा करूया. बेट्टी आणि तिचा नवरा सय्यद बोजोर्ग मेहमूदी, ज्याला सगळे मूडी म्हणायचे, ते अमेरिकेत राहत होते. मिशिगनमध्ये. हो, मिशिगनमध्ये. मूडी हा एक अतिशय यशस्वी डॉक्टर होता. त्यांचं आयुष्य अतिशय सुखी होतं. त्यांना महातोब नावाची एक गोड मुलगी होती. म्हणजे अगदी सर्वसामान्य अमेरिकन कुटुंबासारखंच त्यांचं आयुष्य मोकळं आणि आनंदी होतं. मग मला सांगा, अचानक हा इराणला जाण्याचा विषय कसा निघाला? सगळं सुरळीत असताना त्यांनी तिथे जाण्याचा निर्णय का घेतला? कसं आहे, हा निर्णय एका रात्रीत झालेला नव्हता. मूडी हा मूळचा इराणी होता आणि 1979च्या इराणी क्रांतीनंतर तो अनेक वर्ष आपल्या मायदेशी गेला नव्हता. म्हणजे त्याच्यावर कुटुंबाचा दबाव असेल. हो, त्याच्या कुटुंबाकडून त्याला भेटण्यासाठी सतत भावनिक दबाव येत होता आणि तत्कालीन परिस्थितीत तिथे इराण-इराक युद्ध सुरू होतं. त्यामुळे तिकडची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती अतिशय अस्थिर होती. बरोबर. बेट्टीला तिथे जाण्याची अजिबात इच्छा नव्हती. तिला तिथल्या बातम्या पाहून साहजिकच एक प्रकारची रास्त भीती वाटत होती. पण मग तिने तिथे जाण्याला हो का म्हटलं? कारण मूडीने तिला अक्षरशः भावनिक साद घातली. त्याने अत्यंत आग्रहाने आणि चक्क कुराणवर हात ठेवून शपथ घेतली की ते फक्त 2 आठवड्यांसाठी इराणला जातील. फक्त 14 दिवसांसाठी? हो, केवळ 14 दिवसांसाठी सासरच्या लोकांना भेटून सुरक्षित परत येतील असं त्याने शब्द दिला. आता नवऱ्याने स्वतःच्या पवित्र ग्रंथावर शपथ घेतल्यावर कुणालाही वाटेल की तो एवढा मोठा शब्द देतोय, तर आपण विश्वास ठेवायला हवा. अगदी नैसर्गिक येते. एका पत्नीच्या जागी बेट्टीचा तो निर्णय खूप नैसर्गिक वाटतो. पण तो विश्वास किती चुकीचा ठरला. जेव्हा ते तेहरान विमानतळावर उतरले तेव्हाच तिला काहीतरी वेगळं घडत असण्याची जाणीव नक्कीच झाली असेल. हो, विमानतळावर पाऊल ठेवल्या क्षणीच एका वेगळ्या जगाची ओळख तिला झाली. अमेरिकेत मोकळ्या वातावरणात वाढलेल्या बेट्टीला तिथल्या कडक उन्हाळ्यातही डोक्यापासून पायापर्यंत झाकून घेणारा चादर किंवा बुरखा घालणं सक्तीचं होतं. बापरे, ते भयानकच असेल तिच्यासाठी. आणि फक्त कपडेच नाही, तर विमानतळावर जागोजागी असलेले सशस्त्र रक्षक आणि एकंदर तणावपूर्ण वातावरण खूप भीतीदायक होतं. पण खरा धक्का या बाह्य बदलांचा नव्हता की नाही? नाही, खरा धक्का होता मूडीच्या कुटुंबाचा आणि त्यांच्या वागणुकीचा. ते लोक अतिशय कर्मठ होते आणि त्यांच्या घरात अमेरिकन संस्कृतीबद्दल प्रचंड तिरस्कार होता. आणि सर्वात भयानक बाब म्हणजे मूडीच्या वागण्यात आलेला बदल. जो नवरा अमेरिकेत अतिशय प्रेमळ आणि मोकळ्या विचारांचा होता, तोच नवरा आपल्या मूळ देशात आल्यावर अचानक कडक आणि हुकुमशहा बनू लागला. आणि मग तो भयानक दिवस आला. 14 दिवस पूर्ण होण्याच्या आदल्या दिवशी बेट्टीला वाटत होतं की आता आपण उद्या अमेरिकेला परत जाणार आहोत. बॅगा भरण्याची तयारी सुरू होती. पण तेव्हाच अचानक मूडी तिच्या समोर येतो आणि एक असं वाक्य उच्चारतो जे तिचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करतं. तो काय म्हणतो नेमकं? तो तिला अतिशय थंडपणे सांगतो की आपण आता कधीच परत जाणार नाही. तू इथून पुढे इराणमध्येच राहणार आहेस. हे वाक्य ऐकल्यावर पायाखालची जमीन सरकणं म्हणजे काय याचा अनुभव बेटीला आला असेल. एका क्षणात विश्वासाचा पाया ढासळला ना. नवऱ्याने केवळ तिची फसवणूक केली नव्हती, तर तिला एका मोठ्या कटात अडवलं होतं. त्याने तिचे आणि महातोबचे पासपोर्ट लपवून ठेवले होते. हो, तिच्या पैशांवर पूर्ण नियंत्रण मिळवलं आणि तिला त्या घरात अक्षरशः कैदी बनवून ठेवलं. एक मिनिट, इथे माझ्या मनात एक महत्वाचा प्रश्न येतोय. ती एक अमेरिकन नागरिक होती. मग अशा परिस्थितीत ती सरळ अमेरिकन दूतावासात जाऊन मदत का मागू शकली नाही? तिला तिथे जाऊन आपला जीव वाचवणं सहज शक्य नव्हतं का?
वरवर पाहता हा प्रश्न अगदी रास्त वाटतो, पण इथेच आपल्याला आंतरराष्ट्रीय राजकारण आणि तत्कालीन कायदेशीर व्यवस्था समजून घेणं महत्त्वाचं ठरतं. म्हणजे ते जे हॉस्टेज क्रायसिस किंवा ओलीस प्रकरण झालं होतं त्याचा हा परिणाम होता का? अगदी तेच. 1979च्या क्रांतीनंतर अमेरिका आणि इराण यांचे राजनैतिक संबंध पूर्णपणे संपुष्टात आले होते. म्हणजेच तेहरानमध्ये अमेरिकन दूतावास अस्तित्वातच नव्हतं. बरोबर. स्विस दूतावासात अमेरिकन नागरिकांसाठी एक छोटा विभाग होता, पण तिथे पोहोचणंही बेट्टीसाठी दुरापास्त होतं. आणि इराणचा कायदा पण वेगळा होता ना? हो, तीच तर सर्वात मोठी अडचण होती. तिथल्या कायद्यानुसार जर एखाद्या परदेशी महिलेने इराणी पुरुषाशी लग्न केलं असेल, तर ती आपोआप इराणची नागरिक बनते. बाप रे, म्हणजे ती अमेरिकन राहिलीच नाही कायद्याच्या नजरेत. आणि एका इराणी महिलेला तिच्या पतीच्या लेखी परवानगीशिवाय देश सोडण्याचा, प्रवास करण्याचा किंवा साध्या हॉटेलमध्ये राहण्याचाही अधिकार नव्हता. म्हणजे कायदा पूर्णपणे नवऱ्याच्या बाजूने होता. ती अक्षरशः कायद्याच्या कचाट्यात सापडली होती. ही वैयक्तिक फसवणूक नसून एका संपूर्ण व्यवस्थेने हिरावून घेतलेलं स्वातंत्र्य होतं. पण तिची मुलगी छोटी महतूब, मग तिच्याबद्दल कायदे काय सांगत होते? तिथेच खरा पेच होता. तिथल्या कायद्यानुसार मुलीवर पूर्णपणे वडिलांचा कायदेशीर हक्क आणि अधिकार होता. म्हणजे मुलगी ही एका अर्थाने वडिलांची मालमत्ता समजली जायची. हो, जर बेट्टीने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी एकटीने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता, तर तिला महतोबला कायमचं तिथेच सोडून जावं लागलं असतं. आणि महतोबला इराण बाहेर नेणं कायद्याने थेट अपहरण मानलं गेलं असतं. कोणताही आंतरराष्ट्रीय कायदा तिला तिथे मदत करू शकत नव्हता. म्हणूनच बेट्टीने स्वतःला बजावलं की ती इथून नक्की बाहेर पडेल, पण आपल्या मुलीला मागे सोडून नाही. ती एकटी जाऊ शकली असती, पण तिने तसं केलं नाही. नॉट विदाऊट माय डॉटर या पुस्तकाचा हाच खरा आणि भावूक अर्थ आहे. नक्कीच. ही परिस्थिती समजून घेतानाच अस्वस्थ व्हायला होतं. घरातली परिस्थिती कशी होती, बेट्टीने तिथे कसे दिवस काढले. सुरुवातीचे काही महिने तर अक्षरशः नरकासमान होते. मुडीच्या कुटुंबाने तिला पूर्णपणे एकटं पाडलं होतं. तिला घरातला फोन वापरण्याची परवानगी नव्हती. आणि बाहेर जाण्यासाठी कुणाची तरी सोबत अनिवार्य होती. मुडीचा स्वभाव आता पूर्णपणे हिंसक झाला होता. तो आता क्षुल्लक कारणांवरून तिला बेदम मारहाण करू लागला होता. सततच्या धमक्या आणि मारहाण यामुळे तिचं मानसिक संतुलन बिघडवण्याचा तो प्रयत्न होता. एकदा तर त्याने तिला अनेक दिवस एका खोलीत कोंडून ठेवलं होतं आणि मातोबला तिच्यापासून वेगळं केलं होतं. हा शारीरिक आणि मानसिक छळ तिला तोडण्यासाठी आणि शरण आणण्यासाठी होता. पण इतकं सगळं भयानक सहन करूनही ती खचली कशी नाही? इथेच तिची प्रचंड मोठी मानसिक ताकद आणि सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट दिसून येतं. तिने अत्यंत हुशारीने एक रणनीती आखली. म्हणजे? सुरुवातीला ती सतत बंड करत होती, पण नंतर तिने मार्ग बदलला. हो, लवकरच तिच्या लक्षात आलं की यामुळे मुडी अधिक हिंसक होतोय आणि तिचा मुलीशी असलेला संपर्कही तुटतोय. मग तिने आपला पवित्रा बदलला. तिने असा देखावा उभा केला की जणू तिने तिथल्या परिस्थितीशी आणि संस्कृतीशी जुळवून घेतलाय. ती घरकामात रस घेऊ लागली, मुकाट्याने सर्व कामे करू लागली. यामुळे मुडी आणि त्याच्या कुटुंबाचा तिच्यावरचा पहारा थोडा शिथिल झाला. हे खरंच थक्क करणारं आहे. तिने शत्रूच्याच गोटात राहून स्वतःला त्यांच्यासारखंच दाखवण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून तिला थोडी मोकळीक मिळेल. आणि याच काळात तिने अतिशय बारकाईने आजूबाजूच्या परिस्थितीचे निरीक्षण सुरू केलं. तिने फारसी भाषा शिकायला सुरुवात केली का? हो, जेणेकरून लोक काय बोलतायत, त्यांच्या योजना काय आहेत हे तिला समजावं. आणि जेव्हा मोडीचा तिच्यावरचा विश्वास थोडा वाढला, तेव्हा ती भाजीपाला आणण्यासाठी बाहेर जाऊ लागली. तेव्हा तिने अत्यंत सावधगिरीने एका स्थानिक दुकानदारशी ओळख वाढवली. तो दुकानदार तिला हळूच आपल्या दुकानातला फोन वापरू द्यायचा. तिथून तिने स्विस दूतावासाशी संपर्क साधला. पण त्यांनीही स्पष्ट सांगितलं की जोपर्यंत ती स्वतः आणि मुलगी घेऊन दूतावासात प्रत्यक्ष येत नाही, तोपर्यंत ते मदत करू शकत नाहीत. त्यांना कोणतीही कायदेशीर मदत करता येणार नव्हती. म्हणजे तिला स्वतःच्या जीवावरच सर्व काही करावं लागणार होतं. पण इराणसारख्या देशातून पळून जाण्यासाठी तर मोठ्या पैशांची आणि अचूक नियोजनाची गरज लागते. हो, आणि तिचे पैसे तर मुडीने आधीच काढून घेतले होते. मग तिने पैशांची सोय कशी केली? त्यासाठी तिने प्रचंड संयम दाखवला. घरातील दैनंदिन खर्चामधून ती अत्यंत थोडे थोडे पैसे लपवून ठेवायला लागली. कधी कपड्यांच्या अस्तरात, तर कधी सामानाखाली. आणि काही वेळाने तिला तिच्या अमेरिकेतल्या कुटुंबाकडून अत्यंत गुप्तपणे काही पैसे मिळवण्यात यश आलं. पण पैशांपेक्षाही मोठी अडचण होती ती एका योग्य व्यक्तीला शोधण्याची, जो तिला इराणच्या सीमेबाहेर सुरक्षित काढू शकेल. कारण एकटी महिला आणि लहान मुलगी या देशातून स्वतःहून बाहेर पडणं केवळ अशक्य होतं. आणि इथेच या कथेला एक अनपेक्षित वळण मिळतं.
परक्या देशात आणि भीतीच्या वातावरणातही तिला मदत करणारे काही लोक भेटतात. जगात सगळीकडेच वाईट लोक नसतात किंवा सगळेच व्यवस्थेच्या बाजूने नसतात हे यातून सिद्ध होतं. तिला काही असे सहृदयी स्थानिक इराणी लोक भेटले जे स्वतः या कडक निर्बंधांना आणि हुकुमशाहीला कंटाळले होते. त्यातला एक अत्यंत महत्वाचा माणूस होता अमाल. हां, तो इराणी माणूस होता ज्याने तिची कहाणी ऐकली आणि कोणत्याही अपेक्षेशिवाय तिला मदत करण्याचं ठरवलं. अमाल आणि त्याच्या काही मित्रांनी मिळून स्वतःचा जीव धोक्यात घालून तिच्या सुटकेचा एक गुप्त प्लॅन तयार केला. स्वतःचा जीव धोक्यात घालून एका परदेशी महिलेला मदत करणं हे खरोखरच माणुसकीचं एक मोठं उदाहरण आहे. जर ते पकडले गेले असते तर त्यांनाही कठोर शिक्षा झाली असती. मग अमालने नक्की कसा मार्ग काढला? त्याने अनेक तस्करांशी संपर्क साधला. असे तस्कर जे पैसे घेऊन लोकांना बेकायदेशीरपणे इराणच्या सीमा पार करून द्यायचे. सुरुवातीला पाकिस्तानचा मार्ग विचारात घेतला गेला होता ना? हो, पण तिथे पकडले जाण्याची शक्यता जास्त होती. शेवटी त्यांनी तुर्कस्तानच्या सीमेवरून जाण्याचा अत्यंत कठीण निर्णय घेतला. हा मार्ग भौगोलिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक आणि मृत्यूला आमंत्रण देणारा होता. पण दुसरा कोणताही पर्याय उरला नव्हता. तो पळून जाण्याचा दिवस, त्याचं वर्णन ऐकताना खरंच श्वास रोखला जातो. ती संधी नेमकी कशी मिळाली आणि त्यांनी घरातून कशी सुटका करून घेतली? 18 महिने तब्बल 1.5 वर्षांच्या शारीरिक आणि मानसिक नरकवासानंतर ती संधी चालून आली. एक दिवस मूडीला काही तातडीच्या कामानिमित्त अचानक क्लिनिकमध्ये जावं लागलं. त्याने बेटीला सांगितलं की तो संध्याकाळी उशिरा येईल. हीच ती अत्यंत मोलाची वेळ होती. बेट्टीने क्षणाचाही विलंब न करता महातोबला घेतलं आणि ती अमालने सांगितलेल्या एका गुप्त ठिकाणी पोहोचली. तिथून पुढचा प्रवास म्हणजे मृत्यूच्या सावलीतून चालण्यासारखा होता. तो प्रवास तर डोंगराळ आणि बर्फाळ भागातून होता. एका 4 वर्षांच्या लहान मुलीला घेऊन एवढी कठीण वाट कशी पार केली असेल? तो प्रवास कल्पनेपेक्षाही भयानक होता. तेहरानमधून ते गाडीने निघाले. मार्गात अनेक लष्करी चेकपोस्ट होते. प्रत्येक वेळी जेव्हा लष्करी अधिकारी गाडी थांबवायचे तेव्हा बेट्टीला आपला श्वास रोखून धरावा लागायचा. जर तिला पकडलं असतं तर महातोबला कायमचं हिरावून घेतलं असतं. आणि बेट्टीला निश्चितच फाशीची किंवा जन्मठेपेची शिक्षा झाली असती. पुढे हा प्रवास कुर्दिश तस्करांसोबत सुरू झाला. कुर्दिश तस्कर म्हणजे त्यांच्यावरही 100% विश्वास ठेवणं कठीणच असेल. ते फक्त पैशांसाठी काम करत होते. अजिबात विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती नव्हती. ते तस्कर पैशांसाठी काहीही करू शकत होते. त्यांना झॅग्रॉस पर्वतरांगांमधून जायचं होतं. कडाक्याची थंडी, चारी बाजूला बर्फ आणि अत्यंत खराब रस्ते. काही प्रवास घोड्यांवरून तर काही चिखलातून चालत करावा लागला. महातोबला घोड्यावर बांधून ठेवलं होतं जेणेकरून ती खाली पडू नये. भयानक थंडी, अपुरा आहार आणि सततची पकडले जाण्याची भीती यामुळे दोघींचीही अवस्था अत्यंत वाईट झाली होती. अनेक दिवस आणि रात्री ते दिवसा लपून आणि रात्री चालत प्रवास करत होते. एका क्षणी तर डोंगरावरून जाताना घोड्यावरून महातोब आणि बेट्टी खाली पडतात. बापरे! आणि थोडक्यात दरीतून खाली कोसळण्यापासून बचावतात. पण आईची ताकद पहा. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मुलीला सुरक्षित ठेवण्यासाठी ती सतत धडपडत होती. शेवटी अनेक संकटांचा सामना करत ते तुर्कस्तानच्या सीमेत प्रवेश करतात. तुर्कस्तानमध्ये पोहोचले तरी धोका पूर्णपणे टळलेला नव्हता. त्यांच्याकडे कोणतेही कायदेशीर पासपोर्ट नव्हते. त्यांना अंकारा या शहरात अमेरिकन दूतावासात पोहोचायचं होतं. रस्त्यावर पोलिसांची गस्त होती. जर तुर्की पोलिसांनी पकडलं असतं तर बेकायदेशीर घुसखोरी म्हणून त्यांना पुन्हा इराणच्या हवाली केलं जाण्याची दाट शक्यता होती. पण अत्यंत सावधगिरीने त्या दूतावासात पोहोचण्यात यशस्वी होतात. तो क्षण जेव्हा ती अमेरिकन दूतावासात पाऊल ठेवते तो किती विलक्षण असेल. दूतावासातल्या अधिकाऱ्यांनाही आश्चर्य वाटलं होतं की ही स्त्री एका लहान मुलीला घेऊन एवढा भयानक प्रवास करून जिवंत कशी आली. तिथून मग त्यांना तातडीने नवीन पासपोर्ट दिले गेले आणि त्या अमेरिकेला सुरक्षित परतल्या. हा केवळ एका देशातून दुसऱ्या देशात केलेला प्रवास नव्हता, तर एका आईने एका अत्यंत अन्यायकारक व्यवस्थेविरुद्ध दिलेला एक अविश्वसनीय आणि ऐतिहासिक लढा होता. खरंच हा लढा एखाद्याला थक्क करणारा आणि निशब्द करणारा आहे. पण या संपूर्ण प्रवासातून, या अंगावर काटा आणणाऱ्या सत्यकथेतून आपण काय शिकायचं? यात अनेक महत्त्वाचे जीवन जगण्याचे धडे लपलेले आहेत. सर्वात पहिला आणि मोठा धडा म्हणजे परदेशी संस्कृती आणि तिथल्या कायद्यांबद्दलची आपली अनभिज्ञता. आपण प्रेमाखातर किंवा विश्वासावर असे निर्णय घेतो, पण भौगोलिक सीमा ओलांडताना तिथले कायदे आपल्या वैयक्तिक आयुष्यावर कसा प्रभाव टाकतील हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मानवी प्रवृत्ती. संकटाच्या काळात माणूस कसा स्वतःला बदलू शकतो हे बेट्टीच्या उदाहरणावरून दिसतं.
तिने रागावर नियंत्रण मिळवलं आणि अत्यंत संयमाने प्लॅन केला. आणि या सगळ्यात मला एक गोष्ट खूप प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे मातृत्वाची ताकद. जर माहतोब तिच्या सोबत नसती तर कदाचित बेट्टीने एवढा भयानक प्रवास करण्याचं धाडस केलंही नसतं. अगदी बरोबर. मातृत्वाचा हाच तो अथांग प्रवाह आहे जो माणसाला कोणत्याही संकटाशी लढण्याची अफाट ताकद देतो. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही समाजात पूर्णपणे अंधार नसतो. अमाल आणि त्या तस्करांनी मदत केली, पण त्या स्थानिक लोकांच्या मदतीशिवाय हे शक्य नव्हतं. राजकीय शत्रुत्व आणि मानवी संबंध या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे यातून सिद्ध होतं. हे सगळं ऐकल्यावर स्वातंत्र्याची खरी किंमत समजते. आपण रोज सकाळी उठून आपल्याला हवं ते करू शकतो, हवं तिथे जाऊ शकतो. या साध्या गोष्टीचं मोल किती मोठं आहे याची जाणीव आज प्रकर्षाने होते. होय, आणि इथेच आपण एका विचारावर थांबायला हवं. विचार करा, जर एका रात्रीत तुमचे सगळे हक्क, तुमची ओळख आणि तुमच्या जवळची माणसं तुमच्यापासून हिरावून घेतली गेली आणि तुम्हाला एका अनोळखी व्यवस्थेच्या स्वाधीन केलं गेलं, तर तुमची पहिली प्रतिक्रिया काय असेल? खरंच विचार करायला लावणारा प्रश्न आहे. तुम्ही बंड कराल की शांतपणे मार्ग शोधाल? ही सत्य कथा आपल्याला आठवण करून देते की स्वातंत्र्य ही केवळ एक संकल्पना नाही, तर तो आपल्या जगण्याचा श्वास आहे, ज्याची किंमत तो गमावल्यावरच खऱ्या अर्थाने समजते. आपण स्वतःच्या स्वातंत्र्याची खरोखर किती किंमत जाणतो? हा विचार नक्कीच आपल्याला अस्वस्थ करणारा आणि आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे. स्वातंत्र्याची किंमत ते गमावल्यावरच समजते, हेच खरं. जर का आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.